Hi, today we are going to learn lesson number 1. Who did Patrick's homework? हा पॅट्रिक आहे, त्याचा होमवर्क कोणी केला असा हा लेसन आहे, तो आपण बघणार आहोत. तर बिफोर यू रीड, तर हा लेसन रीड करण्याच्या अगोदर डिस्कस इन क्लास, तुम्ही तुमच्या क्लासमध्ये जर डिस्कशन करा. डू यू लाईक होमवर्क? तुम्हाला होमवर्क करायला आवडतो का? डू यू डू इट युअर सेल्फ ऑर डू यू गेट हेल्प? तुमचा होमवर्क तुम्ही करता का कोणाची तरी तुम्ही मदत घेता? व्हॉट होमवर्क डू यू युजली हॅव? तुम्हाला कशा प्रकारचा होमवर्क असतो? ठीक आहे, तर आपण आता लेसन स्टार्ट करूया. पॅट्रिक नेवर डीड होमवर्क. पॅट्रिक कधीच होमवर्क करायचा नाही. टू बोरिंग ही सेड. का नाही करायचा? त्याला ते खूपच बोरिंग वाटायचं होमवर्क करायला. तो नेहमी म्हणायचा होमवर्क करणं हे खूपच बोरिंग आहे. ही प्लेड हॉकी अँड बास्केटबॉल अँड निंटेंडो इन्स्टेड. होमवर्क करायच्याऐवजी तो हॉकी खेळायचा, बास्केटबॉल खेळायचा. निंटेंडो म्हणजे हा एक व्हिडिओ गेम आहे, तर तो खेळायचा. हिज टीचर्स टोल्ड हिम, पॅट्रिक डू युअर होमवर्क ऑर यू वोंट लर्न अ थिंग. त्याचे टीचर नेहमी त्याला सांगायचे, पॅट्रिक तू तुझा होमवर्क करत जा, नाहीतर तुला काहीच येणार नाही, काहीच तू शिकणार नाही. अँड इट्स ट्रू, समटाईम्स ही डिड फील लाईक अँड इग्नॉरमस. आणि हे खरंच व्हायचं, त्याला कधी कधी इग्नॉर्मस असं फील व्हायचं. इग्नॉर्मस म्हणजे काय, की मला काहीच येत नाही. बट व्हॉट कुड ही डू? पण तो काहीच करू शकायचा नाही. ही हेटेड होमवर्क. त्याला होमवर्क करणं आवडायचंच नाही. देन वन डे ही फाउंड हिज कॅट प्लेईंग विथ अ लिटिल डॉल अँड ही ग्रॅब्ड इट अवे. एके दिवशी त्याला असं दिसलं की त्याची जी कॅट होती, त्याच्याकडे एक मांजर होती पाळलेली, ती एका छोट्याशा डॉलसोबत खेळत आहे. म्हणून त्यानं जाऊन ती जी डॉल आहे ती ग्रॅब म्हणजे अशी ओढून घेतली. टू हिज सरप्राईज इट वॉजंट अ डॉल ॲट ऑल. पण ती तर काही डॉलच नव्हती, बट अ मॅन ऑफ द टायनियस्ट साईज. पण तो जिला डॉल समजत होता तो असा एक छोटासा माणूस होता. टायनियस्ट म्हणजे खूपच छोट्या साईजचा माणूस होता. ही हॅड अ लिटिल वूल शर्ट विथ ओल्ड फॅशन ब्रीचेस अँड अ हाय टॉल हॅट मच लाईक अ विच. आता हा जो छोटासा माणूस होता की नाही, तर त्याने छोटासा वूल शर्ट घातला होता. वूलचा म्हणजे लोकरीचा शर्ट घातला होता. आणि त्याला ब्रीचेस म्हणजे जे जुन्या काळातलं जुन्या फॅशनसारखे ते कपडे होते. आणि त्याच्या डोक्यावरती अशी चेटकिनीची जशी टोपी असते की नाही, अशी मोठी टोपी होती. ही येल्ड, सेव्ह मी, डोंट गिव्ह मी बॅक टू दॅट कॅट. आणि तो माणूस आहे तो जोराने ओरडला, माझी मदत करा, मला वाचवा, मला त्या कॅटकडे परत देऊ नका. आय विल ग्रँट यू अ विश, आय प्रॉमिस यू दॅट. मी तुला प्रॉमिस करतो की मी तुझी एखादी इच्छा पूर्ण करेन. ग्रँट यू अ विश म्हणजे मी तुझी कुठली पण इच्छा पूर्ण करेल, पण मला काय त्या कॅटकडे तू देऊ नको. पॅट्रिक कुडंट बिलीव्ह हाऊ लकी ही वॉज. पॅट्रिकला विश्वासच बसत नव्हता की मी किती लकी आहे. हिअर वॉज द आन्सर टू ऑल ऑफ हिज प्रॉब्लेम. ही तर आता त्याला काय प्रॉब्लेम होता की त्याला होमवर्क करणं आवडायचं नाही, त्याच्यामुळे त्याला काही येत नव्हतं. पण या प्रॉब्लेमचं आन्सर तर त्याला भेटलं होतं. कसं भेटलं होतं? कारण हा छोटा माणूस त्याला म्हटलं ना, मी तुझी कोणती पण इच्छा पूर्ण करेन, तुझी कोणती पण विश पूर्ण करेन. मग त्याला वाटलं आता आपला हा होमवर्क करायला आपल्याला एक माणूस भेटलेला आहे, म्हणजे आता माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. सो ही सेड, ओनली इफ यू डू ऑल माय होमवर्क टिल द एंड ऑफ द सेमिस्टर, दॅट्स 35 days. तो म्हटला, ठीक आहे, मी तुला त्या कॅटकडे परत देणार नाही, त्या मांजरीकडे परत देणार नाही, पण तू माझा जर होमवर्क केला ह्या सेमिस्टरपर्यंत, त्याला फक्त 35 days राहिलेत सेमिस्टर संपायला, तोपर्यंत रोज तू माझा होमवर्क करायचा, तरच मी तुला त्या कॅटकडे परत देणार नाही. इफ यू डू अ गुड इनफ जॉब, आय कुड इवन गेट एज. जर तू चांगलं काम केलं, म्हणजे जर तू चांगला माझा होमवर्क केला, तर मला ए सुद्धा भेटेल. माहिती आहे ना तुम्हाला, ए ग्रेड असते, A1, A2, B, C, D. तर मला जर तू होमवर्क केला तर मला ए ग्रेड भेटेल. द लिटिल मॅन्स फेस रिंकल लाईक अ डिश क्लोथ थ्रोन इन अ हॅम्पर.
आता तो जो लिटल छोटासा माणूस होता, तर त्याचा चेहरा कसा झाला, जसं की आपण एक आपलं जे डिश क्लोथ आहे की नाही, म्हणजे भांडी पुसायचं जे कापड आहे, असं आपण फेकून देतो कुठंतरी, एखाद्या हॅम्पर म्हणजे काय, एखाद्या बास्केटमध्ये टाकून देतो, त्याप्रमाणे. म्हणजे त्याला ते आवडलं नाही. ही किक्ड हिज लेग्स अँड डबल्ड हिज फिस्ट अँड ही ग्रिमेस्ड अँड स्कॉल्ड अँड pursued his lips. Oh, am I cursed, but I will do it. आता हे जे सगळे शब्द आहेत ना, हे ग्रिमेस्ड, स्कॉल्ड, किक्ड हिज लेग्स म्हणजे आपण आपल्याला काय आवडलं नाही, की पाय कसे आपटतो, म्हणजे त्याला हे सगळं आवडलं नव्हतं. ठीक आहे. त्याला खूप राग येत होता. त्याला हे पटत नव्हतं, की मी ह्याचा होमवर्क करायचा आहे रोज. कस्ट म्हणजे मला आता हा काय शाप दिलाय का कुणीतरी, ह्याचा होमवर्क करा रोज, असं तो म्हणत होता. पण काय करणार, माझा नाईलाज आहे, मला हे करावंच लागेल. And true to his word, that little elf began to do Patrick's homework. आणि जसं ठरलं होतं त्याप्रमाणे तो छोटासा एल्फ म्हणजे हा जो छोटासा माणूस आहे, त्याला एल्फ म्हटलेला आहे, तर तो पॅट्रिकचा होमवर्क करायला लागला. एक्सेप्ट देअर वॉज वन ग्लिच म्हणजे की एक फॉल्ट होता त्याच्यामध्ये. की काय फॉल्ट होता, तर द elf didn't always know what to do and he needed help. आता हा काय आपल्यासारखा माणूस होता का, नव्हता. त्याच्यामुळे त्याला माहीतच नव्हतं की होमवर्क म्हणजे काय असतो. त्याच्यामुळे त्याला कळायचंच नाही की कोणत्या वेळेस काय करायचं आहे. आणि त्याला प्रत्येक वेळेस मदत लागायची पॅट्रिकची. हेल्प मी ही वूड से. तो सारखं म्हणायचा, मला मदत कर, मला मदत कर. अँड पॅट्रिक वूड हॅव टू हेल्प इन व्हॉट एव्हर वे. आणि पॅट्रिकला मग त्याला सारखीच मदत करायला लागायची होमवर्क करण्यामध्ये. आय डोंट नो दिस वर्ड, द एल्फ स्क्विक्ड व्हाईल रीडिंग पॅट्रिक्स होमवर्क. जेव्हा तो छोटा माणूस पॅट्रिकचा होमवर्क वाचत होता, तेव्हा तो म्हणाला, मला हा शब्दच माहीत नाहीये, असं त्याने स्क्विक्ड म्हणजे वेगळे आवाज काढून विचारलं. गेट मी अ डिक्शनरी, मला डिक्शनरी आणून दे. डिक्शनरी माहिती आहे ना, ज्याच्यामध्ये आपल्याला शब्दांचे अर्थ समजतात. नो, व्हॉट्स इवन बेटर, लुक अप द वर्ड अँड साऊंड इट आउट बाय इच लेटर. आणि त्यापेक्षा डिक्शनरी आणण्यापेक्षा पण एक काम कर, हा शब्द बघ, असं तो पॅट्रिकला म्हणाला. आणि पॅट्रिकला म्हणला की प्रत्येक शब्द वाचून त्याचा उच्चार कर, म्हणजे मला समजेल. व्हेन इट केम टू मॅथ्स, पॅट्रिक वॉज आउट ऑफ लक. आणि जेव्हा तो मॅथ्सचा होमवर्क करायला घ्यायचा, तर हे पॅट्रिकचं बॅड लकच होतं. व्हॉट आर टाइम्स टेबल्स, त्याला द एल्फ श्रिक्ट म्हणजे ओरडणे, रडत रडत बोलणे, की हे टेबल्स वगैरे काय आहेत. वी एल्व्स नेवर नीड दॅट, आम्हाला कधीच याची गरज पडली नाही. अँड ॲडिशन अँड सबट्रॅक्शन अँड डिव्हिजन अँड फ्रॅक्शन्स. आणि तुमचं ॲडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, डिव्हिजन आहे, फ्रॅक्शन आहे, याची आमच्यासारख्या एल्फ्सला तर कधीच गरज पडली नाही. हे काय असतं हे मला माहीतच नाही, कारण त्याला मॅथ्समधलं काहीच येत नव्हतं. म्हणून पॅट्रिकचं आउट ऑफ लक असं म्हणजे बॅड लक असं म्हटलेलं आहे. हिअर सिट डाऊन बिसाइड मी, यू सिम्पली मस्ट गाईड मी. आणि तो जो एल्फ होता तो पॅट्रिकला म्हणाला, इथं माझ्या शेजारी बस आणि तू मला मदत कर. एल्फ्स नो नथिंग ऑफ ह्युमन हिस्ट्री, टू देम इट्स अ मिस्ट्री. आणि तो एल्फ काय म्हटला की आम्हाला तर ह्या ह्युमन हिस्ट्रीबद्दल, इतिहासाबद्दल काहीच माहीत नाही आहे, आमच्यासाठी तर ती एक मिस्ट्री म्हणजे एक रहस्यच आहे, कारण आम्ही माणूसच नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला हे काही माहीतच नाही आहे. सो द लिटिल एल्फ, ऑलरेडी अ शाउटर, जस्ट गॉट लाऊडर. आणि मग हा जो लिटिल एल्फ होता तो आधीच ओरडत होता, अजून तो जोरजोरात ओरडायला लागला. गो टू द लायब्ररी, आय नीड बुक्स. तो पॅट्रिकला म्हटला, लायब्ररीत जा, मला पुस्तक पाहिजेत. मोर अँड मोर बुक्स, कारण त्याला त्यातलं काहीच येत नव्हतं, त्याला त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे होती, म्हणून तो म्हटला जास्तीत जास्त पुस्तक घेऊन ये. अँड यू कॅन हेल्प मी रीड देम टू. आणि ते पुस्तकं, ते बुक्स वाचण्यासाठी, ते रीड करण्यासाठी तू मला मदत करायची आहे, असं तो पॅट्रिकला म्हणाला. As a matter of fact, every day in every way that little elf was a nag.
नॅक म्हणजे सतत आपल्या मागं किरकिर करणे, सतत काहीतरी विचारणे, सतत काहीतरी कंप्लेंट करणे. असा तो जो छोटा एल्फ आहे तो रोज त्या पॅट्रिकच्या मागं सतत काहीतरी कंप्लेंट करत असायचा की मला हे येत नाही, हे तू कर, मला ह्याच्यात मदत कर, असं कर तसं कर, सारखं त्याचं चालूच होतं. पॅट्रिक वॉज वर्किंग हार्डर दॅन एव्हर अँड वॉज इट अ ड्रॅग. आणि पॅट्रिक नेहमीपेक्षा जास्त काम करत होता. कसलं काम? अभ्यास करण्याचं काम. जास्त अभ्यास करत होता आणि ते त्याच्यासाठी खूप ड्रॅग म्हणजे बोरिंग, अनइंटरेस्टिंग होतं. ही वॉज स्टेईंग अप नाईट्स, हॅड नेवर फेल्ट सो वेअरी, वॉज गोईंग टू स्कूल विथ हिज आईज पफ्ड अँड ब्लेरी. आणि तो स्टेईंग अप नाईट्स, रात्रभर जागत होता तो अभ्यास करण्यासाठी. आणि त्याला याच्या आधी इतकं वेरी म्हणजे दमलेलं, थकलेलं, टायर्ड कधीही वाटलं नाही. आणि तो सकाळी उठून जेव्हा स्कूलला जायचा तेव्हा त्याचे जे डोळे आहेत ते पफ्ड आणि ब्लेरी म्हणजे अतिशय दमलेले, सुजलेले, उदास असे दिसायचे. फायनली द लास्ट डे ऑफ स्कूल अराइव्ड अँड द एल्फ वॉज फ्री टू गो. आणि आता शाळेचा शेवटचा दिवस आला आणि जसं प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे एल्फ आता जाण्यासाठी फ्री होता. ॲज फॉर होमवर्क देअर वॉज नो मोअर, सो ही क्वाइटली अँड स्लायली स्लिप्ड आउट द बॅक डोअर. कारण आता त्याच्याकडे काहीही त्याला करण्यासाठी होमवर्कच नसणार आहे, अभ्यास नसणार आहे. आणि म्हणून तो हळूहळू स्लायली म्हणजे सिक्रेटिव्हली, हळूच कुणालाच न कळता मागच्या दरवाजाने निघून गेला. पॅट्रिक गॉट हिज एज. आणि पॅट्रिकला त्याच्या अभ्यासामध्ये ए ग्रेड मिळाली. हिज क्लासमेट्स वेअर अमेज्ड. त्याचे जे क्लासमेट होते, वर्गातले जे मित्र होते, मुलं होती, तर ते सगळे अमेज्ड म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाटलं की पॅट्रिकला ए भेटला. हिज टीचर स्माइल्ड अँड वीआर फुल ऑफ प्रेज. त्याच्या टीचरना खूप आनंद झाला आणि ते त्याचं खूप प्रेज म्हणजे कौतुक करत होते. अँड हिज पॅरेंट्स, आणि त्याच्या आईवडिलांना कसं वाटलं असेल सांगा बरं. दे वंडर्ड व्हॉट हॅड हॅपन टू पॅट्रिक. त्यांना आश्चर्य वाटलं पॅट्रिकसोबत हे काय झालं, पॅट्रिकला एक कसा काय मिळाला, असं त्यांना आश्चर्य वाटलं. ही वॉज नाऊ अ मॉडेल किड. आता तो एक मॉडेल म्हणजे एक आदर्श मुलगा होता, कारण तो अभ्यासामध्ये सुद्धा चांगला होता, खेळण्यामध्ये सुद्धा चांगला होता. क्लीन्ड हिज रूम, did his chores, was cheerful, never rude, like he had developed a whole new attitude. तो मॉडेल किड का होता? कारण तो त्याची रूम साफ करायचा, त्याचे कामं करायचा सगळा, नेहमी चिअरफुल असायचा, नेहमी उत्साही असायचा, नेवर रूड, कधीही रूड म्हणजे निर्दयीपणे बोलणार नाही, उलटं बोलणार नाही. जसं काय तो आता एक त्याच्यामध्ये वेगळाच ॲटिट्यूड आला होता. यू सी इन द एंड Patrick still thought he would made that tiny man to do all his homework. आणि आता सगळ्यात शेवटी सांगा बरं, पॅट्रिकला अजूनही वाटत होतं की तो जो छोटासा माणूस होता त्यानेच त्याचा सगळा होमवर्क केला. बट आय विल शेअर अ सिक्रेट जस्ट बिटवीन यू अँड मी. पण मी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, हे फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. इट वॉजंट द एल्फ, पॅट्रिक हॅड डन इट हिमसेल्फ. तर तो जो होमवर्क आहे तो एल्फने केला नव्हता, तो पॅट्रिकने स्वतः केला होता, हो ना. आणि या स्टोरीचे, या लेसनचे जे रायटर आहेत त्यांचं नाव आहे कॅरल मूर. ओके, समजला लेसन? बाय बाय.